आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 10 लाख कर्मचाऱ्यांच्या भरती मोहिमेचा प्रारंभ. नागपूरच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येत दिवाळीनिमित्त होणाऱ्या भव्य दीपोत्सवात भाग घेणार. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या दरम्यान BBA या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार. आणि इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा श्रेणीत 5 मराठी चित्रपटांचा समावेश. देशातल्या 10 लाख बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या महारोजगार मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या विविध विभागात नोकरी मिळालेल्या 75,000 बेरोजगारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली. विकसित देश होण्याचं उद्दिष्ट सर्वांच्या प्रयत्नांनंच साध्य होणार असल्याचं यावेळी युवकांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितलं. कौशल्य विकसित करणं, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, स्टार्टअपला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासातून विविध पातळीवर रोजगार निर्मिती होत असल्याचं ते म्हणाले. 1.5 कोटी लोकांना आणि युवकांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात आलं असून खादी ग्रामोद्योग क्षेत्रात 1 कोटी रोजगार निर्मिती झाली आहे. अवघ्या काही वर्षात 80,000 स्टार्टअप देशात सुरू झाले असून त्यात लाखो लोकांना रोजगार मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मनरेगामधून 7 कोटी लोकांना काम मिळालं असून ऑगस्ट महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांची संख्या 17 लाखांनी वाढल्याचं ते म्हणाले. दरम्यान राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या 1 वर्षाच्या कालावधीत राज्यात 75,000 युवकांना नोकरी देणार अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. अजनी परिसरात सेंट्रल रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र शासनामार्फत पुढील 18 महिन्यात 10 लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. दीपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर इथं आज 213 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आली. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास 38 विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येत दिवाळीनिमित्त होणाऱ्या भव्य दीपोत्सवात भाग घेणार आहेत. योगी आदित्यनाथ सरकारकडून आयोजित केला जात असलेला हा सलग 6वा दीपोत्सव आहे. पंतप्रधान पहिल्यांदाच या सोहळ्यात सहभागी होत आहेत. ते उद्या संध्याकाळी 5 वाजता भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचं दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर ते श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र स्थळाची पाहणी करतील. 5:45च्या सुमारास ते भगवान श्रीरामांचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करतील. 6:30 वाजता ते शरयू नदीच्या नव्या घाटावर आरतीच्या सोहळ्यात सहभागी होतील आणि त्यानंतर भव्य दीपोत्सवाला सुरुवात होईल. या प्रसंगी 15 लाखांपेक्षा जास्त दिवे लावले जातील. 5 ॲनिमेटेड चित्ररथ आणि विविध राज्यांमधल्या नृत्य प्रकारांचं दर्शन घडवणारे 11 रामलीला चित्ररथही सहभागी असतील. शरयू नदीच्या काठावर राम की पौडी इथं त्रिमिती आभासी चित्र प्रदर्शनात आणि संगीतमय लेझर शोलाही पंतप्रधान उपस्थित राहतील. दीपोत्सवाचं तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन येवो. आपल्या आशा आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त दिल्या आहेत. दीपोत्सवाच्या या मंगल पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग, आरोग्य, कुटुंब, समाज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची उर्मी देतो. या निमित्तानं परस्परांविषयीचा आदर वृद्धिंगत होतो. नात्यांमधील विश्वास, गोडवा वाढत जातो. आपले सामाजिक बंध आणखी घट्ट होत जातात. अशी समृद्ध संस्कृती आपल्याला लाभली आहे. ती आणखी समृद्ध करण्याची, तिचा गौरव वाढवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी एक जबाबदारी म्हणून आपण सर्व सण पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं साजरे करण्याचा संकल्प करूया. सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षितता यांचं भान बाळगून दिवाळीचा आनंद लुटूया असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आता एक निवेदन. आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागात नैमित्तिक करारावर वृत्तनिवेदक आणि अनुवादक पदासाठी येत्या 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही एक शैक्षणिक अर्हता असून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील कामाचा अनुभव, संगणकाचं ज्ञान आणि मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2022 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 50 वर्ष इतकी आहे. प्रसार भारतीच्या संकेतस्थळावरून वॅकन्सी या सदराखाली असलेल्या जाहिरातीच्या टॅबवरून अर्ज डाउनलोड केला जाऊ शकतो. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखती संबंधातील माहिती उमेदवारांना संकेतस्थळ, SMS आणि ईमेलद्वारे देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया RAI यांच्या दरम्यान बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात BBA या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बिझनेस आणि रिटेलचं आवश्यक ज्ञान आणि उद्योगाचा अनुभव मिळेल. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापिका डॉ. अपूर्वा पालकर, डॉ. लॉरेन्स फर्नांडिस, गौतम जैन, मीनाक्षी चुडामणी यांच्यासह रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या रिटेल लर्निंगच्या प्रमुखांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा प्रारंभ ऑगस्ट 2022 मध्ये झाला. विद्यापीठानं रोजगाराभिमुख कार्यक्रमांसाठी उद्योगाशी भागीदारी सुरू केली आहे. आता सुरू होत असलेल्या रिटेल उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकत असतानाच कमावण्याची आणि अनुभव मिळवण्याची संधी मिळेल. हा कोर्स स्टोअरच्या विद्यमान विक्री कर्मचाऱ्यांसाठी देखील असेल. 3 वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांना सहाय्यक स्टोअर व्यवस्थापकांच्या प्रोफाईलमध्ये किरकोळ विक्री उद्योग क्षेत्रात संधी मिळेल. इयत्ता 12वी पूर्ण केलेल्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा आणि डिग्री प्रोग्रामचा पर्याय असेल. हा कोर्स पदवीधरांना किरकोळ विक्री उद्योगासंदर्भात आवश्यक कौशल्य प्रदान करेल. महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचं संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये केली. एका खासगी वृत्तवाहिनीच्या वतीनं महाकवी कालिदास कला मंदिरातील नाशिक रत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या समवेत लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ॲडमिरल R. हरिकुमार आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल VR चौधरी यांनी पुण्यातील खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये हर्ट ऑफ रिमेंबरन्स इथं देशसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या NDAच्या शूर माजी विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली. तिन्ही सेना दलांचे प्रमुख हे या प्रतिष्ठित संस्थेचे सहपाठी आणि माजी विद्यार्थी देखील आहेत. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी NDA मधील प्रशिक्षणाचा देखील आढावा घेतला. 1977 मध्ये छात्र म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. सरसेनाध्यक्ष आणि 3 सेवा प्रमुखांनी समन्वयात सुधारणा आणि संयुक्त उपक्रमांना चालना देण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्याच्या ईशान्य भागात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरूच असून काल रात्री कोरची तालुक्यातल्या लेकुरबोडी इथल्या 80 वर्षीय महिला हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. शिवाय हत्तींनी काही घरं आणि धान पिकांचंही नुकसान केलं. मागील महिन्यापासून ओडिशातून आलेल्या रानटी हत्तींची धानोरा, कोरची, कुरखेडा आणि देसाईगंज तालुक्यात ये-जा सुरू आहे. या हत्तींनी परिसरातील शेतातील धान पिकाचं नुकसान केलं आहे. घटनेनंतर बेळगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांसह लेकुरबोडी गावात ठाण मांडून बसले असून हत्तींवर पाळत ठेवून आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी काल वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली. तसंच राठोड यांनी स्त्री रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सन 2021-22च्या 4 कोटी 5 लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या 3 अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहांचं फीत कापून उद्घाटन केलं. या शस्त्रक्रियागृहांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्री रुग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाल्याचं ते म्हणाले. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल वाशिम जिल्ह्याला 2रा क्रमांक मिळाला असून याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांना अमरावती इथं विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. परतीच्या पावसामुळे उभी असलेली, पसर असलेली, सुडी घातलेली सोयाबीन मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाली. आदेशाप्रमाणे पंचनामे करताना अनेक प्रशासकीय अडचणी अधिकाऱ्यांना येत आहेत. तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान केंद्रस्थानी धरून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असे पत्र आमदार अमित झनक यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांना दिलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत काल भारतानं एका सुवर्णपदकासह 4 पदकं पटकावली. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या सांघिक फेरीत सागर दांगी, वरुण तोमर आणि सम्राट राणा यांनी सुवर्णपदक पटकावलं, तर वैयक्तिक फेरीत सागर आणि वरुण यांनी कांस्य पदक पटकावलं. नॅन्सी आणि श्री कार्तिक सबरीराज रविशंकर या जोडीनं 10 मीटर एअर रायफल ज्युनियर संमिश्र गटाच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. 11 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकूण 30 पदकं पटकावणारा भारत पदक तालिकेत 2ऱ्या स्थानावर आहे. इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमा अंतर्गत दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 25 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपटांची पॅनोरमा अंतर्गत निवड झाली आहे. गोव्यामध्ये येत्या 20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात होत असलेल्या 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हे निवडक चित्रपट दाखवले जातील. इंडियन पॅनोरमा अंतर्गत चित्रपट वर्गवारीतला उद्घाटनीय सिनेमा म्हणून हादी नेलेंतू हा कन्नड, तर कथाबाह्य चित्रपटाच्या वर्गवारीचा उद्घाटनीय
अविस्मरणीय चित्रपट म्हणून द शो मस्ट गो ऑन हा इंग्रजी सिनेमा दाखवला जाणार आहे. यात विक्रम पटवर्धन दिग्दर्शित प्रेम, दिग्पाल राज दिग्दर्शित शेर शिवराज, डॉ. सलील कुलकर्णी यांचा एकदा काय झालं, प्रवीण तरडे यांचा धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे आणि शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित रेखा या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. चित्रपटांसाठी अध्यक्षांसोबत 12 सदस्य तर कथाबाह्य चित्रपटांसाठी अध्यक्षांसोबत 6 सदस्य असलेल्या निवड समितीनं या चित्रपटांची निवड केली आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.